नागपुर में पत्रकार परिषद के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष उप मुख्यमंत्री अजित पवार ने जन्मदिन पर शुभकामनाएं दी। साथ ही कोकाटे, धनखड़ और संजय राव जैसे मुद्दों पर साफ और तीखे जवाब दिए। लोढ़ा प्रकरण पर उन्होंने खड़से को संयम बरतने की सलाह दी। महाविकास की आपसी खींचतान पर भी तंज कसते हुए कहा कि विपक्ष अब तक नेता ही तय नहीं कर पाए हैं। आइए जानते हैं क्या कुछ कहा है बावनकुले ने। आज महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्व ज्यांचे अंगी आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्या व्यक्तिमत्वाने केला असं व्यक्तिमत्व माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आहे। मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहो आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो फडणवीस साहेबांनी केला आहे त्या संकल्पाला पूर्णत्व येऊ दे अशी मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो आहे। सोबतच आज महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जे अत्यंत प्रभावी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात अजितदादा पवारजी यांचाही आज वाढदिवस आहे। महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जी सरकार आमचं आहे त्या सरकारमध्ये वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचा त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, एक विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अजितदादा सुद्धा काम करतात, त्यांनाही मी शुभेच्छा देतो। ट्विट केलाय तुम्ही पत्र 35 वर्षापासून माननीय देवेंद्रजी आणि आम्ही एकत्रपणे काम करतो आहे आणि 35 वर्षात अनेक आठवणी आहेत ज्या नुसत्या राजकीय नाही आहेत, काही व्यक्तिगत जीवनातल्या आहेत, सार्वजनिक जीवनातल्या आहेत, पारिवारिक आहेत, सांस्कृतिक आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत। त्यामुळे अशा खूप आठवणी आहेत। एक छोटं पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला, छोटा आग्रहलेख लिहिण्याचा प्रयत्न केला। शेवटी आपल्या आपल्या भावना असतात आणि त्या भावनाच्या माध्यमातून व्यक्त व्हावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक पत्र आणि एक लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे। आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं, तर त्यामुळे मी काही त्या विषयात बोलणे काही योग्य नाही। या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न होता। शेवटी सध्याच्या महसूल मंत्र्यांना म्हणजे मला त्याचं उत्तर द्यावं लागतं म्हणून तो प्रश्न आला होता। 1/12/2022 माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी एक क्वासी ज्युडिशियल ऑर्डर केला, ज्यामध्ये आमच्या तहसीलदारांनी 58 कोटी दंड लावला। त्या दंडाला मग काही त्यांनी चॅलेंज केलं आणि मग सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये तो दंड कमी करण्यात आला। त्याचं उत्तर मात्र मी सभागृहात लेखी पाठवलेला आहे। त्यामुळे काही यूट्यूब चॅनल, काही चॅनलनी हे सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळ कुणाचे असो, त्यावेळी तो क्वासी ज्युडिशियल निर्णय त्यांनी घेतला होता 1/12/2022 आणि त्या निर्णयाचा त्या ठिकाणी त्यानुसार तो इम्प्लिमेंट झाला।